हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो सहज शूट करत असताना लक्षात आलं तुम्ही सर्वजण बोलत असता की व्लॉगिंग स्टार्ट कर. आणि उद्या 23 जून उद्या माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. बिकॉज उद्या 16 सोमवार महाउद्यापन महापूजा घरी असल्यामुळे खूप सारे गेस्ट आले आहे. सो मला असं वाटलं की यापेक्षा मोठा दिवस कोणता असू शकत नाही, त्यामुळे मी काही क्लिप्स ॲड करणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा पुढे. आज मेहंदी फंक्शन ठेवलं आहे घरामध्ये. उद्या स्पेशल डे असल्यामुळे आज मी मेहंदी काढणार आहे. सो स्टे ट्यून आणि आवडलं तर नक्की सांगा. A little longer than a few minutes later. सो लेट्स से आपण बाहेर जाऊन बघूयात सगळ्यांची मेहंदी कुठपर्यंत आली आहे. त्यानंतर मला मेहंदी काढायला. सो येथे पूजेसाठी लागणारी फुलं वगैरे आणून ठेवलेली. आणि आमच्या लोणावळ्यामध्ये मेपासूनच पावसाची स्टार्टिंग सुरू झाली आहे. सो ॲज युजल खूप सुंदर क्लायमेट झालेलं आहे. बाहेर तिथं जे टेबल आहे का नाही त्याच्यावर ठेवा, म्हणजे ओल्या होणार नाही. आत्ताच्या ज्या ठेवल्यात ना तिथेच ठेवा. त्यानंतर महादेवांचं आगमन झालं. अतिशय सुंदर अशी पिंड तयार करून आणली होती दादाने. त्यांना पाहून सर्वांचंच मन प्रसन्न झालं. आणि स्पेशली माझं खूप. आत्ता टायमिंग झालेला आहे 6:45 आणि मी घराच्या खाली आलेली. सो तुम्हाला माहीतच असेल की 16 सोमवार म्हणजे 16 जोड्यांना पूजेला बसावं लागतं. त्यामुळे हे पाट वगैरे इथे ठेवले आहेत त्यांच्यासाठी. आणि घराचं रेनोव्हेशनचं काम सध्या चालू आहे, त्यामुळे सगळीकडे खूप पसारा झाला आहे. सो ते इग्नोर करा. सो उद्यासाठी ब्लाऊज आणि ड्रेसेस घेऊन माझा डिझायनर येणार होता, त्यामुळे 5-10 मिनटं वेट केल्यानंतर फायनली तो आला. कसं वाटतं ड्रेस? गुड इव्हनिंग गाईज. सो आत्ता टायमिंग झालेला आहे 7:30 अँड स्टील कोणाची मेहंदी काढून झालेली नाही आहे. आणि माझा काही नंबर लागत नाही आहे आज. सी माय टुडेज आउटफिट. दिस आउटफिट क्रेडिट गोज टू चंदन शर्मा. थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल ड्रेस. जास्त करून ट्रेडिशनल वेअर करते बिकॉज मला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं.